नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही आणखीन एका नव्या सिटीला जाणार आहोत, जर्मनीमधल्याच. दिस टाइम आम्ही जर्मनीमध्येच फिरणार आहे, कारण की समर आहे. खूप साऱ्या अशा सिटीज आहेत की ज्या जर्मनीमध्ये चांगल्या एक्सप्लोअर करता येतील. आज आम्ही जात आहोत म्युनिकला. म्युनिक ही बवेरिया स्टेटचं कॅपिटल आहे जर्मनीमधल्या. हे सदर्न जर्मनीमध्ये येतं, म्हणजे स्वित्झर्लंड किंवा ऑस्ट्रिया या बॉर्डरपासून म्युनिक खूप जवळ आहे. तुम्ही अंदाज लावू शकता की कुठे एक्झॅक्टली आहे ते. मी मॅपमध्ये पण लावीनच इथे. आणि आम्ही तिथे जाणार आहोत ट्रेननी. दिस टाइम आम्ही ट्रेन घेतली आहे, कारण की बर्लिन म्युनिक तसं थोडं अंतर जास्त आहे. आम्ही आज तिथे ट्रेननी जाणार आहोत. आम्ही बर्लिनवरून म्युनिकला आज पोचू आणि आम्ही तिथे 2 दिवस स्पेंड करू, आज आणि उद्या. आणि नंतर तिसऱ्या दिवशी आम्ही एका फेरीटेल कॅसलला जाणार आहे. तो कॅसल तुम्हाला जर माहीत असेल म्युनिकच्या जवळ कोणता फेरीटेल कॅसल आहे फेमस, तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा. अदरवाईज मी तुम्हाला सांगेनच. माझा आवाज थोडासा बदलल्यासारखा वाटत असेल, थोडा माझा आवाज बसल्यासारखा वाटतोय, पण ठीक आहे. जसं म्युनिकला जाईल मी तसं माझा आवाज व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे. चला तुम्ही मग आमच्यासोबत म्युनिक फिरायला आणि लेट्स गो. ही आहे जर्मनीची ICE ट्रेन, AKA सुपर फास्ट ट्रेन. आपल्याकडे जशी राजधानी वगैरे असते त्या कॅटेगरीमध्ये येते. म्हणजे सर्वात फास्ट ट्रेन बेसिकली जर्मनीची. मी तुम्हाला आतमध्ये बसल्यावर या ट्रेनचा स्पीड दाखवीन एका पीक लेवलला, आणि काही कळत पण नाही की अशी मस्तपैकी ट्रेन असते. आम्ही बसलेलो आहोत ट्रेनमध्ये. ही ट्रेन आहे ICE, इंटरसिटी एक्सप्रेस. ही अशी सेटिंग अरेंजमेंट वगैरे असते, विच इज क्वाईट कम्फर्टेबल. आणि ही सकाळची ट्रेन असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे, पण आता एका स्टेशनला थांबली आहे की जे आहे हाऊबर्नअपचं स्टेशन. इथं मे बी गर्दी होऊ शकते. आम्ही आता बसलो आहे ICEमध्ये आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तुम्ही जर बघू शकत असाल तर या स्क्रीनमध्ये ट्रेनचा स्पीड दिसतोय. इट्स लाईक 246 km/h आणि खूप फास्ट चालली आहे ही. आणि ते तुम्हाला कळतं पण की किती फास्ट चालली आहे, आणि काइंड ऑफ रूट पण कळतो. इट्स अमेझिंग. आणि ICE असल्यामुळे ही आहे इंटरसिटी एक्सप्रेस. आणि अजून एक प्रकार असतो नुसतं ICE इंटरसिटी. ICE इज लाईक सुपर फास्ट. ICE म्हणजे जास्त स्टॉप पण घेते आणि ती एवढा स्पीडनं जात नाही. म्हणजे मी हा जो स्पीड आहे तो ऑलमोस्ट 300-301 वगैरेपर्यंत बघितला आहे. आणि इट्स क्रेझी. आणि तुम्हाला वाटत नाही की तुम्ही एवढं स्पीडनं चालला आहे किंवा बाहेर वगैरे बघून किंवा ट्रेनमध्ये खुद्द बसून. त्यामुळे ही अशी सुपर फास्ट ट्रेन आहे. आय नो याच्यापेक्षाही जास्त स्पीडनं ट्रेन जातात वर्ल्डमध्ये, बट ही जर्मनीमधली सर्वात फास्ट ट्रेन आहे. हॅलो गाईज, वेलकम टू म्युनिक. आम्ही आता जस्ट पोचलो आहे म्युनिक स्टेशनला. ट्रेन एकदम राईट टाईम होती, काही कुठेच डिले किंवा लेट झाला नाही ट्रेनला. आणि आता आम्ही इथून जाणार आहोत आम्ही टूर घेतली आहे, वॉकिंग टूर, की जी आम्ही प्रत्येक ट्रिपमध्ये किंवा सिटीमध्ये घेतो. तिकडे जाणार आहे आम्ही आता. आम्ही तर जस्ट थोडंसं खातो काहीतरी आणि मी तिकडे जातो. इथून साधारणपणे 10 ते 15 मिनटं लागतात उबाननी. इथं कनेक्टिव्हिटी खूप भारी आहे, खूप छान आहे कनेक्टिव्हिटी. उबान आहे, परत एसबान आहे. तुम्हाला एका मिनिटाचं स्टेशन दाखवतो. असं आहे. आम्ही त्या टूर बुक केली आहे. टूर घेऊ आणि देन मग बाकीचं म्युनिक आम्ही काय काय करणार आहे एक्सप्लोर ते तुम्हाला मी सांगेन. मी तुम्हाला जस्ट कॅमेरा करून दाखवतो. हे आहे असं म्युनिकचं सेंट्रल ट्रेन स्टेशन.
इथे थोडंसं काम सुरू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अगदी पूर्ण दिसणार नाही, बट असा एवढा मोठा असा वरांडा आहे या म्युनिक सेंट्रल स्टेशनचा. येस. सो आम्ही आता टूर घेऊ, तुम्ही पण आमच्यासोबत फिरा म्युनिक, आणि नक्की कमेंट करा तुम्हाला यातलं काय काय आवडतंय, आणि तुम्ही पण त्याप्रमाणे म्युनिकची ट्रिप प्लॅन करू शकता. सो स्वागत आहे तुमचं म्युनिकच्या मेन सर्कलमध्ये. त्याचं नाव आहे मॅरियन प्लाट्स माझ्या मागे, आणि हा एक म्युनिकमधला मेन स्क्वेअर आहे, त्याला मॅरियन प्लाट्स असं म्हणतात. आम्ही ॲक्च्युली टूर घेतली आहे, मी तुम्हाला नंतर सांगेन कुठल्या कुठल्या बिल्डिंग्स वगैरे आहेत किंवा काय, बट मी तुम्हाला कॅमेरा उलटा करून दाखवतो. हा असा सगळा स्क्वेअर आहे हा मॅरियन प्लाट्सचा. खूप छान आहे, म्हणजे मी ते आता थर्ड टाइम येतोय, त्यामुळे मी 2दा अगोदरही बघितलंय, बट खरंच म्युनिक खूप ब्युटिफुल आहे. जितक्यांदा बघावं तितक्यांदा असं बघावं तसं राहावं असं वाटतं. सो या असा हा आहे. सो आता आम्ही टूर घेतली आहे 11 वाजताची. सो आम्ही मॅरियन प्लाट्सच्या आसपासचा एरिया फिरू, आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत BMW म्युझियमला. सो इथे BMWचं म्युनिकला हेडक्वार्टर आहे वर्ल्डमधलं. सो इथे BMW वर्ल्ड आणि BMW म्युझिक, सो असं आहे. सो आपण गौतम विचारू, कसं वाटलं फर्स्ट स्पॉट मॅरियन प्लाट्सचा? मस्त, खूप मस्त आहे, आणि आज वेदर पण खूप मस्त आहे. सो बरं वाटतंय. आता थंडी नंतर आता समर स्टार्ट झाले आहेत, सो आमची फर्स्ट सिटी इन समर्स असं म्हणता येईल. सो तुम्ही जर आमचा व्हिडिओ बघितला नसेल आईस ब्रेकर क्रूज ऍक्टिव्हिटीचा, सो मी हा सेम क्वेश्चन विचारला होता की थंडी कशी वाटते. सो आमचं स्केल होतं लाईक 9 आउट ऑफ 10. सो आता कसं वाटतंय? आता वेदर वाईज 10 on 10 माझा लाईक वेदर. येस, सो वेदर इम्प्रूव्ह झालंय, म्हणजे समरचं. सो चांगला वेदर आहे, खरंच छान वेदर आहे इथे. ऊन वगैरे आहे, त्यामुळे फिरायला एकदम परफेक्ट वेदर आहे. सो स्टे ट्यून, आणि तुम्ही पण आमच्यासोबत फिरा. And his wife Renata Pilotti his French wife, and they're having a wedding in this square. And for the honor of this wedding, there was this tournament that you see now moving. Look very carefully what happens, and remember the Bavarian Night comes in blue and white colors. So look carefully who will win this tournament. The French Night is coming in red and white colors. Catch this wheel now. Nothing happened. So they missed. I think this calls for round 2.
दाखवतो तुम्हाला वरती. आम्ही आता एका मॉलमध्ये आलो आहे, फियोपा, आणि हा लेट्स हा कोर्टयार्ड आहे आणि हा मॉल आहे. तुम्हाला हे जर ही झाडं दिसत असतील, काय म्हणतात दाखवतो मी पुढे जाऊन. हां येस, ही झाडं दिसत असतील तर ही रिअल आहेत. सो ही सगळी रिअल आहेत आणि त्यामुळे या मॉलमधली जी हवा आहे ती एकदम फ्रेश राहते. हे खरंच युनिक आहे. फर्स्ट टाईम मी बघितलं की मॉलमधली हवा किंवा कुठली हवा फ्रेश ठेवण्यासाठी ऑफकोर्स ट्रीज तुम्हाला ऑक्सिजन देतात. त्यामुळे युनिक आयडिया आहे ॲक्च्युली. आणि त्या गाईडने सांगितलं की ही झाडं खाली का वाढली आहे. सो तो म्हणला की ह्युमन्स इथे येत होते आणि त्यांना असं ते ओढून बघायचं होतं. तर ते ओढून बघत होते आणि त्या ओढल्यामुळे ते झाडांचे खालीच आहे असं. तर हा मॉल खूप जुना नाही आहे, हा मोस्टली 10-15 वर्षापूर्वीच आहे. पण हे खूप छान वाटलं मला कन्सेप्ट की असं करून तुम्ही इथे काइंड ऑफ फ्रेश हवा किंवा फ्रेश ऑक्सिजन तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. अजून आता एक गोष्ट कळली आमच्या गाईडकडनं. हिटलरचं जे पॉलिटिकल करिअर होतं ते म्युनिकपासून स्टार्ट झालं होतं. तो म्युनिकमध्ये जेव्हा वर्ल्ड वॉर चालू होता तेव्हा फ्रंटलाईनला लढायला वगैरे पण गेला होता. त्यानंतर तो खूप साऱ्या छोट्या छोट्या ग्रुप्सना जॉईन झाला ॲज अ स्पाय, की जे रिव्हॉल्युशन किंवा चेंजेस घडवतील अशा बाबतीत किंवा अशा गोष्टींवर बोलत होते. आणि हळूहळू तो डेव्हलप होत जर्मनीचा चान्सलर झाला. So Munich is the city from where Hitler start his political career. आणि it was lucky तो 2-3दा मरता वाचला पण आहे. तो जर मेला असता की हिस्ट्री काहीतरी वेगळी असती. ते आता आम्हाला गाईडनी सांगितलं. सो या इंटरेस्टिंग टू नो. आता हाऊब्राऊच्या ब्रेवरीमध्ये आहोत किंवा हाऊब्राऊच्या बिअर गार्डनमध्ये आहोत बेसिकली. आणि तुम्ही जे समोर बघता आहे ते आहे इथल्या मेंबर्सचे ट्रॅडिशनल ग्लास आणि ते असे लॉक करून ठेवलेले आहेत. सो जेव्हा ते मेंबर्स येतात इथे तेव्हा या ग्लासमधनं बिअर पितात ते. सो हे लॉक ओपन करून त्यांचा तो ग्लास काढतात आणि त्यातनं ते बिअर पितात. जसं की तुम्हाला माहिती आहे जर्मनीमध्ये बिअर खूप फेमस आहे आणि म्युनिकमध्ये तर आहेच आहे. कारण की तुम्ही ऑक्टोबर फेस्टचं नाव ऐकलं असेल. त्यामध्ये ऑक्टोबर फेस्ट म्हणजे फक्त बिअरच आणि ऑफकोर्स खाणं तर असतंच बट मेन तर बिअर असते. सो इथे म्युनिकमध्ये हाऊब्राऊ नावाची बिअर खूप फेमस आहे किंवा इट्स काइंड ऑफ ब्रँड खूप फेमस आहे. आणि पूर्वीच्या काळी लोक इन्स्टेड ऑफ वॉटर बिअर खूप प्यायचे कारण की ते वॉटर खूप स्टील असल्यामुळे ते हायजेनिक नव्हतं आणि त्यामुळे लोक आजारी पडायला लागले. सो इन्स्टेड ऑफ वॉटर दे आर स्टार्टेड ड्रिंकिंग बिअर आणि त्यामुळे त्यांचा आजारी पडण्याचा रेट खूप कमी झाला. सो फ्रॉम दॅट टाईम दे स्टार्टेड ड्रिंकिंग बिअर अलॉट आणि तेव्हापासून ते ट्रॅडिशन पडलं. आणि अजून आमच्या गाईडने असं सांगितलं की ईच हाऊसमध्ये किंवा ईच घरामध्ये ज्या स्त्रिया असतात त्यांचं हेच काम होतं की फॅमिलीसाठी बिअर ब्रू करायची आणि ती बिअर ते मुलांना पण द्यायचे. म्हणजे त्यांच्या कपमध्ये वगैरे त्यांना पण ते बिअर द्यायचे आणि ते प्यायचे. त्यावेळी ते आय डोंट नो सेफ असेल बट आता तसं नाही करता येत कारण की आता लॉज वगैरे वेगळे आहेत. बट त्या काळी असं होतं असं आमचा गाईडने आम्हाला सांगितलं. सो टूर झाली आमची आणि इट वॉज रिअली गुड. 2.5 hour टूर होती
आणि त्यामध्ये सगळं ओल्ड टाउन कव्हर झालं. सो मेन स्पॉट जे होते ओल्ड टाउन मधले ते कव्हर झालं. तुम्ही बघितले असतील मागे मी मध्ये टाकले होते. त्यामुळे रिअली वर्थ इट आहे. तुम्हाला जर म्युनिक फिरायचं असेल तर आय हायली रिकमेंड की असे गायडेड टूर किंवा वॉकिंग टूर घ्या फर्स्ट डेला, जेणेकरून तुम्हाला सगळे एरियाज कळतील. आणि जर तुम्ही 2-3 दिवस असाल तर सेकंड डे तुम्ही फिरू शकता, तुम्हाला कळतं की बाबा कुठे काय आहे. सो हायली रेकमेंडेड. आणि येस, आम्ही आत्ता जस्ट याच्यातनं स्टेशनवर आलो आहे आणि वी आर गोइंग टू BMW म्युझियम. सो आत्ता आम्ही निघालो आहोत BMW म्युझियमला, कारण की बापाने सांगितल्याप्रमाणे BMWचं हेडक्वार्टर म्युनिकमध्ये आहे आणि म्युनिकमध्ये BMW म्युझियम प्लस BMW वर्ल्डचा म्युझियमचा टाईम कमी आहे. त्यामुळे आम्ही फर्स्ट म्युझियमला जाऊ आणि जर टाईम राहिला तर काय वर्ल्डला जाऊ, अदरवाईज मग फक्त म्युझियम करून आम्ही परत येऊ. सो लेट्स गो विथ अस, स्टे ट्यून आणि असाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सो आम्ही आता आलेलो आहोत BMWच्या मेन ऑफिसला, जगामधलं मेन ऑफिस की जे म्युनिकमध्ये आहे. आणि जर तुम्ही बघत असाल तर माझ्या बाजूला BMWचं सिम्बॉल आहे. आणि मला एका मिनटातच मी तुम्हाला तिथे हेडक्वार्टरची बिल्डिंग आणि BMW म्युझियमची बिल्डिंग दाखवतो. सो इथे 2 गोष्टी आहेत, BMW म्युझियम आणि BMW वेल्ड या शब्दाचा अर्थ जर्मन टू इंग्लिश आहे वर्ल्ड. सो BMW वर्ल्ड. सो मी आता पहिलं जाणार आहोत BMW म्युझियमला आणि देन जाणार आहोत BMW वर्ल्डला किंवा BMW वेल्डला. सो तो पटकन दाखवतो. सो ही आहे BMWची मेन बिल्डिंग, ही हेडक्वार्टर, आणि हे आहे BMWचं म्युझियम. अवाढ भव्य अशी बिल्डिंग आहे ही आणि खूप छान आहे. स्ट्रक्चर खूप छान आहे याचं, या बिल्डिंगचं. आणि हे म्युझियम आहे. आणि जर तुम्ही इकडे बघितलं तर हे जे आहे दिसतंय हे आहे BMW वेल्ड. सो आणि ह्याला जोडणारा हा ब्रिज असा इथून जातो आणि तुम्हाला इथं असं वरती जाता येतं. सो क्वाईट इंटरेस्टिंग. सो आम्ही पहिले आता BMW म्युझियमला जातो आहे. आणि मी जेव्हा फर्स्ट टाईम म्युनिकला आलो होतो तेव्हा मी BMW वेल्टच बघितलं होतं, BMW म्युझियम मी बघितलं नव्हतं. सो आता फर्स्ट टाईम म्युझियम बघू आणि देन वेल्डला जाऊ. आणि टाईम जर असला तर टावर पण आहे इथे, त्याला ऑलिम्पियाड टॉवर असं म्हणतात, तर त्याला पण मी विजिट करू. त्याला वर जायला पण येतं, तिकीट असतं ऑफकोर्स, बट लेट्स सी कसं काय होतं आहे. सो आम्ही आता आलेलो आहोत BMW म्युझियममध्ये. असं तिकीट आहे €10 पर पर्सन, विच इज अफोर्डेबल. आणि आता आम्ही असं गोल गोल फिरत वरती जातो आहे. सो हा असा रस्ता आहे, गोल गोल. आणि लेट्स सी आम्ही कुठे जातो आहे ते.
सो आम्ही आत्ताच आलो BMW म्युझियममधून. तुम्ही जर माझ्या मागे बघू शकत असाल तर हे म्युझियमची बिल्डिंग आहे आणि वरती दिसते ती वरती दिसते BMWचं हेडक्वार्टर आहे. म्युझियम खूप छान होता. म्युझियममध्ये BMWची 2 व्हीलर सिरीज आणि 4 व्हीलर सिरीज हे कसे इव्हॉल्व झाले विथ द टाईम हे त्यांनी सगळं व्यवस्थित मांडलं आहे. म्हणजे अगदी खूप 1939 पासून ते आत्ता 2010-2015पर्यंत ह्यांच्या वेगवेगळ्या कुठल्या 2 व्हीलर्स होत्या, 4 व्हीलर्स होत्या, स्टेअरिंग, बोनेट, इंजिन, रेसिंग कार्स किंवा इवन फ्लाईट्सचे इंजिन्स वगैरे हे सगळं त्यांनी खूप मस्त मांडलं आहे. आणि मेन म्हणजे खूप अफोर्डेबल आहे. फक्त 10 euro तिकीट आहे आणि साधारणपणे 1-1.25 तास लागतो. डिपेंड्स आहे तुम्ही सगळं वाचत बसलात तर इट विल टेक मोर दॅन 2 hours, बट मिनिमम 1 ते 1.25 तास लागतो सगळं फिरायला. आणि मी खरंच रिकमेंड करेन तुम्ही जर म्युनिकला आलात तर फर्स्ट BMW म्युझियमला भेट द्या आणि देन मग तुम्ही BMW वेल्टला किंवा वर्ल्डला जाऊ शकता. आम्ही आत्ता आज जात नाही आहोत वेल्टला, आम्ही मे बी उद्या जाऊ. आणि हा जो ऑलिम्पिया टॉवर पण आहे तो पण आम्ही उद्या व्हिजिट करू. बट तुम्ही जर नक्की आला तर खरंच व्हिजिट करा. तुम्ही आत्ता मागे व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की कसे गाड्या किंवा 2 व्हीलर 4 व्हीलर त्यांनी तिथे ठेवले होते व्यवस्थित स्ट्रक्चर्ड वेनी, विच इज रिअली गुड. मला खरंच ते आवडलं. सो आजचा दिवस आपण इथेच थांबवू. हा व्हिडिओ संपत नाही आहे मी, कारण की उद्या सेकंड डे आहे आमचा म्युनिकमध्ये. सो उद्या सेकंड डेला आपण परत फिरणार आहोत, परत म्युनिक एक्सप्लोर करणार आहोत दिवसभर. सो स्टे ट्यून. आम्ही आत्ता आलेलो आहोत Airbnbमध्ये आमच्या. आम्ही बुक केलं होतं तिथे आणि थोडीशी हालत काय म्हणतात त्याला, थोडंसं माझा घसा आणि थोडीशी सर्दी झाली आहे, बट ओव्हरऑल ठीक आहे. सो आपण हा व्हिडिओ इथेच थांबवू. Day 1 म्युनिक आणि आम्ही उद्या परत जाणार आहोत एक्सप्लोर करायला डे 2 म्युनिकसाठीचा. सो उद्या आहे रविवार. लेट्स सी कोणत्या गोष्टी ओपन आहेत, राहत आहेत आणि काय काय बघायला मिळत आहे. सो स्टे ट्यून. हा व्हिडिओ आपण थांबवतोय, त्यामुळे या व्हिडिओला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ बघा Day 2 म्युनिक. बाय.